सर्वांना नमस्कार. अल्लड बायको सुमती राजवीर या लव्ह स्टोरीचे 22 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते आपल्या चॅनलवर चेक करावे आणि त्याची प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ते सर्व एपिसोड एका जागी ऐकायला मिळतील. आज राजवीरनं त्याच्या मोठ्या मुलाला घरी आणलं होतं. ती किचन आवरत बसली आणि मोठ्या मुलानं राजवीरला मिठी मारत झोपला. मग त्याचीही इच्छा नाही झाली त्याच्यापासून उठायची. राजवीरचं त्याच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम होतं. मग तो आज रात्री त्यांच्याजवळच झोपला. एका बाजूला छोटा, दुसऱ्या बाजूला मोठा असं त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपले होते. आणि ती आली. आज खूप कंटाळली होती आणि जेव्हा ती अशी खूप कंटाळायची तेव्हा तिला तोच जवळ हवा असायचा, कारण तो तिला मिठीत घेऊन खूप जोरात घट्ट आवळायचा, तिच्या बोटात बोटं घालून दाबायचा, तिची हाडं ढिल्ली व्हायची आणि तिचा थकवा जायचा. मग त्यानंतर तो तिची मालिश करून देतो म्हणत सावटपणा करत, तिच्याही न कळत बोलत बोलत तिचे कपडे काढून फेकायचा आणि ती खूप लाजत त्याच्या मिठीत शिरायची. असं त्यांचं एकंदरीत रुटीन असायचं. पण आज तर तो असं दोन्ही मुलं घेऊन झोपला आणि ती चिडून त्याच्याकडं पाहिलं आणि रागात म्हणाली, आता मी कुठं झोपू? आणि राजवीर तिला डोळा मारत म्हणाला, ही काय, ही वरची बाजू तुझ्यासाठीच आहे, इथं झोप. आणि ती चिडली आणि दुसरीकडे जाऊन हसायला लागली आणि मग रुसून बसली तिच्या बेडरूममध्ये. मग सकाळी उठून तो तिच्याजवळ आला. त्यानं तिला मिठी मारली आणि ती म्हणाली, आता कशाला आलात? जेव्हा गरज असते तेव्हा कुठं असता तुम्ही? तो म्हणाला, मग कुठं जातो मी? इथं नसतो तर? ती म्हणाली, रात्री किती अंग दुखत होतं माझं, किती थकले होते मी. तो म्हणाला, म्हणूनच म्हटलं तुला जरा आराम करू द्यावा, म्हणजे नीट झोप लागेल. माझा डिस्टर्ब नको ना तुला? ती म्हणाली, मला नाही होत तुमचा डिस्टर्ब कधीच, मला आवडतं तुम्ही त्रास दिलेला. तो म्हणाला, हो का? मग कधी कधी कशी म्हणतेस की वैताग आला या माणसाचा? मग ते खरं की हे खरं? आणि ती थोडी हसून म्हणाली, दोन्ही खरं, पण दोन्ही वेळची परिस्थिती वेगळी असते. आणि मग तो तिला मिठीत घेऊन बसला. ती त्याच्या पोटात कोपर मारत म्हणाली, सोडा बरं, मुलं मोठी झालीत आता, काही कळतं की नाही? अगं झोपली आहेत ती. ती म्हणाली, जा तिकडे, रात्री लवकर झोपता आणि आता लाडात येता उजाडल्यावर. तो म्हणाला, मग चल तुला दिवसा चांदणे दाखवतो, येतेच बेडरूममध्ये? ती म्हणाली, नको, उशीर होतोय मला, जे काय दाखवायचं ते रात्री दाखवा, नाहीतर आजही झोपाल मुलांना मिठी मारत. तो म्हणाला, तसंच होतं डोक्यात. तसे तिने मोठे डोळे केले त्याच्यावर. मग राजवीर म्हणाला, अगं दादा जाईल ना आता परवा, त्याला किती आवडतं आईबाबाजवळ झोपायला, तिथं तो एकटाच असतो ना, मग 2 दिवस नको का त्याच्याजवळ झोपायला? तू पण झोप ना पोरांजवळ, त्यांना जवळ घेऊन किती छान वाटतं, मस्तपैकी चिकीमिकी घालून झोपतात. ती म्हणाली, नाही बाबा, मी नाही, मला कोणी टच केलेलं नाही आवडत, मला फक्त माझ्या नावरच टच करू शकतो. आणि तो म्हणाला, सुमती, अगं तू नक्की त्यांची आईच आहेस का गं? मला तर शंकाच येते कधी कधी तुझी. ती त्याला म्हणाली, नाही, मी आई नाही, सावत्र आहे. काय तुम्ही पण बोलता? आता नाही मला आवडत तर मी काय करू? मलाही माया आहे की, पण मी या बाबतीत थोडी जुन्या विचारांची आहे. ठराविक वयानंतर मुलांना स्पर्श करायचा नाही, असं मी वाचलं होतं कुठंतरी. तुम्ही पुरुष आहात ना, मग चालतं तुम्ही मिठी मारलेली त्यांना. मग तो म्हणाला, अवघड आहे बघ तुझं. त्यांचं असं सकाळचं गोडगोड संभाषण सुरू होतं आणि इतक्यात छोटा आला आणि म्हणाला, झालं का तुमचं सुरू? करून तोंड वाकडं करत निघून गेला. आणि ती म्हणाली, बघा काय वाटेल त्याला, सोडा बरं. आणि तिनं त्याला दमच दिला, आज रात्री तिकडं नाही झोपायचं, नाहीतर बघाच. मग त्यानं रात्री मुलं झोपवली आणि तो तिच्याकडे आला. रात्री एकांतात असताना त्यानं तिच्या बोटात बोटं अडकवली आणि तिच्या मानेवर किस केला. तशी ती खूप शहारली. मग त्यानं तिथंच अजून खूप किस केले. तशी त्याची दाढी, मिशी आणि ओठांच्या स्पर्शानं ती खूप शहारत होती आणि म्हणाली, काय हो, बाईचा सगळ्यात सेन्सिटिव्ह झोन कोणता असतो? तो म्हणाला, हाच की, इथे किस केला की कोणतीही बाई लगेच उत्तेजित होते. अजिबात नाही म्हणतच नाही. ती म्हणाली, तुम्हाला कसं माहीत की कोणतीच बाई नाही म्हणत नाही? तुम्ही कोणकोणत्या बाईला तिथं किस केला? आणि त्यानं जीभ चावली. मग त्यानं तिची कंबर, पाठ, पायाची मालिश करून दिली आणि हळूच तिच्या छातीकडे त्याचा हात गेला. ती हसून म्हणाली, तिथं नको मालिश, ते नाही दुखत. अगं पण रुसून बसेल ना ते तुझ्यासारखं, मला नाही चालणार कोणी माझ्यामुळं रुसलेलं.
असं म्हणत त्यानं तिच्या छातीची मालिश सुरू केली आणि ती खूप उत्तेजित झाली आणि त्याला भिलगली. त्यानं पुन्हा तिला मिठीत घेतली, घट्ट दाबली आणि तिची सगळी हाळं मोकळी झाली. मग ती म्हणाली, काल मोबाईलवर आलेला तो मेसेज कोणाचा होता? कोणता गं? ती म्हणाली, किती लाडात केला होता मेसेज. अहो झोपला का? झोपला नाही होय, मी झोपते आता. काय करताय? कोण आहे कोणी? तो म्हणाला, तू माझ्यावर संशय घेतेस? तुझा माझ्यावर विश्वास नाही? तसं नाही हो, पण तुम्हाला अहो म्हणण्याचा अधिकार फक्त माझा आहे आणि इतकं लाडात येऊन बोलण्याचा सुद्धा. माझा तुमच्यावर विश्वास आहे. माझा नवरा फक्त माझा आहे. तो म्हणाला, मग कशी संशय घेतेस माझ्यावर? असाच मेसेज आला आणि तसाच मेसेज आला असं म्हणून. ती म्हणाली, तुमच्यावर संशय नाही घेत, पण मला त्या समोरच्याचा स्वभाव नाही आवडत. नीट बोलावं. इतकं लाडात येऊन मेसेज करायची काय गरज? तुमच्याजवळ फक्त मीच लाडात येणार, कळलं? पण तो तिचं पोट हातात पकडत म्हणाला, हल्ली ना तू व्यवस्थित का राहत नाही गं? व्यायाम करत नाहीस, खाण्यापिण्यावर कंट्रोल नाही. बघ कसं पोट वाढलं आहे. बायकोनं कसं अप टू डेट राहिलं पाहिजे. आणि ही छाती बघ किती खाली झुकली आहे, आंब्याने लगडलेल्या फांदीसारखी, पिकलेल्या आंब्यासारखी. बायको कशी कच्च्या कैरीसारखी टचटचीत असावी. व्यायाम कर ना त्याचा. आणि ती म्हणाली, आणि नवरा कसा असावा? पिकलेल्या खेळासारखा. तसं तो हसला. ती म्हणाली, आणि मला कुठं वेळ आहे स्वतःकडे लक्ष द्यायला, आणि तुम्हाला तर वेळ असूनही तुम्ही व्यायाम करत नाही. सगळी अपेक्षा माझ्याकडूनच करता. आता स्वतःकडे बघा ना, तुमचं पोट किती वाढलं आहे, ते दिसत नाही वाटतं. तो म्हणाला, माझं सोड गं, पण बायकोनं कसं असावं? अगदी फिट अँड फाईन. सकाळपासूनच रात्रीची आतुरता लागली पाहिजे आणि कधीही एकदा ब्लँकेटमध्ये शिरतोय असं झालं पाहिजे नवऱ्याला. आणि असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घालून किस केला आणि दोघेही एकरूप झाले. आणि आता तिचा काल आलेला कंटाळा गेला. मग दुसऱ्या दिवशी सगळे हॉटेलमध्ये जेवायला गेले. ऑर्डर दिली होती आणि वाट बघत बसले होते. छोटा मुलगा कंटाळा होता वाट पाहून आणि त्या रागातच तो सगळ्यांवर तोंड सुख घेत होता. मोठ्याची आणि छोट्याची भांडणं लागली आणि छोट्या मोठ्याला काही पण बोलायला लागला. तो त्याचा मानच ठेवत नव्हता. सुमती त्याला ओरडली आणि म्हणाली, गप्प बस, मोठ्या दादाला असं बोलायचं नाही, पुढं बघ. छोटा म्हणाला, पुढे काय असतं तर कशाला याच्याशी वाद घालत बसलो असतो? पुढं काहीच नाही ना, मग काय बघू? तसे सगळेच थोडे हसले आणि आणखीन चिडून छोटा म्हणाला, ए आई चल घरी आणि कर कारल्याची भाजी बाई, खातो ती आवडीनं, उगाच इथं आलो. आणि ते खूप क्यूट दिसायचं रुसल्यावर. रुसण्याच्या बाबतीत अगदी बापावर गेलाय असं म्हणून तिने त्याची पप्पी घेतली आणि त्यानं रागातच गाल पुसला. मग फक्त त्यालाच पप्पी होय? बाप कोरडाच ठेवणार असं राजवीर म्हणाला आणि ती खूप हसली. मग ऑर्डर आली आणि सर्वात अगोदर त्याला खायला वाढलं. तो म्हणाला, बाबा जेवल्यावर आईस्क्रीम हवं, काहीतरी गोड खाऊ वाटतं. राजवीर तिच्याकडे बघत म्हणाला, माझ्याकडे आहे बाबा माझं स्वीट, तुझ्याकडे नाही होय? तसं तिने डोळे मोठे केले आणि म्हणाली, म्हातारपण येईल तसं खूपच सावट व्हायला लागला हा तुम्ही. तो म्हणाला, कोण म्हातारा? मी? तुम्हाला कमी लेखतेस का? थांब तुला दाखवतो रात्री, असं म्हणून हसला. आणि दुसऱ्या दिवशी ती त्याला सांगत होती की आजकालच्या बायका किती चोचले करतात ना मुलांचे. म्हणजे ती तिच्याच वहिनीचं सांगत होती. काल तिच्या आईचा फोन आला होता आणि वहिनीच्या बाळाला रॅशेस उठले होते. कशामुळे तर हगीजमुळे. आणि आता सुमती म्हणाली, काही गरज असते का हगीज घालायची? बाळाची शी पॅन्टमध्ये झाली तर धुवायला लाज वाटते का यांना? उचलतात ते हगीज आणि गुंडाळून फेकून देतात. किती आळशी असतात ना या बायका. राजवीर म्हणाला, मग ती काय दर्शनी भागात शोसाठी ठेवण्याची गोष्ट आहे का? फेकूनच देणार ना. ती म्हणाली, तसं नाही हो, पण काहींना ते नाही सूट होत. मी तर माझ्या मुलांना असलं काही केलंसुद्धा नाही आणि वापरलंसुद्धा नाही. आणि आता हे सगळं तिथंच बसलेला छोटा मुलगा ऐकत होता. त्यानं त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आणि म्हणाला, आई तू आम्हाला नव्हतं वापरलं, मग तू कशी वापरतेस हगीज? तिनं आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि डोळे मोठे करून म्हणाली, वेडा आहेस का तू? हगीज लहान मुलांचं असतं, मोठ्यांचं नाही. तो म्हणाला, गप्प बस, असतं की, टी व्हीत नाहीत का जाहिरात लावत, ते असं निळं निळं पाणी टाकलेलं ते हगीज बायकांचं. आणि ती खूप हसायला लागली. राजवीरसुद्धा हसायला लागला. पिरियड्समध्ये वापरायच्या सॅनिटरी पॅडला तो बायकांचा हगीज म्हणत होता.
त्याला यातलं काही कळत नव्हतं. त्याच्या बालबुद्धीप्रमाणे तो अर्थ लावत होता, जशी सुमती लावायची तिच्या लहानपणी. मग 2 दिवसांनी तो तिच्याजवळ आला. तिला मिठीत घेतली आणि हळूहळू तिला कुरवाळत तिला तो फुलवू लागला. त्याचे हात आता तिच्या सर्वांगावर फिरत होते आणि फिरता फिरता ते हात तिच्या मांड्यांकडे गेले. पण तिला आता काहीच उत्तेजना होत नव्हती आणि ती आता हात पकडून म्हणाली, अहो, आता 5 दिवस आराम करा, पिरियड्स आलेत. आणि तो हसून म्हणाला, तू तुझं हगीज घातलंस ना, ते तरी चेक करू दे. आणि ती खूप हसली.